मीटिंगच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. शिंदेंनी तातडीने बैठक बोलावली. सर्व कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली. नंदनवनमधील निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आलेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली. राज्यातही कॅबिनेटमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. या बाबतीत आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत. उमेश, एकनाथ शिंदेंनी तातडीने सर्व कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. या बैठकीत नेमकं काय घडू शकतं? कारण दुपारी आज एकनाथ शिंदे यांनी ही सर्व मंत्र्यांची जी बैठक बोलवण्यात आलेली आहे. काही घडामोडी घडतात ज्या महाराष्ट्रापासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत ज्या घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या घडामोडी पुढील काही दिवसातच होणार आहे. आणि त्याबाबतची सर्व कल्पना किंवा बाबतच्या काही सूचना करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना बोलवलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 17 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो का किंवा त्या तिथे देखील खांदेपालट केले जाऊ शकते. त्यावेळेस शिवसेनेला काही मंत्रिपद दिली जाणार आहेत, ज्यामध्ये जी चर्चा आहे त्यानुसार एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद देण्यात येणार आहे. याबाबत देखील चर्चा या बैठकीत घेतली जाऊ शकते आणि यासोबतच राज्याच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील काही फेरबदल होणार असल्याच्या चर्चा आहेत आणि त्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे अत्यंत महत्वाची अशी बैठक आहे. दुपारी सर्व मंत्र्यांना कॅबिनेट बैठक झाल्यानंतर नंदनवनवर एकनाथ शिंदे यांनी बोलवलं आणि या दोन्ही मुद्द्यांवरती मग राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या बाबतची खांदेपालट असो किंवा मग केंद्रातले जे मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यामध्ये शिवसेनेला जी मंत्रिपद मिळणार अशा दोन महत्वाच्या बाबींमध्ये एकनाथ शिंदे आपल्या सर्व मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. नक्कीच उमेश, या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी तुझ्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू. तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.